नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, कालचा दिवस म्हणजेच 15 जुलै हा महाराष्ट्रातील कोट्यावधी महिलांसाठी अत्यंत आनंदाचा ठरला. कारण बहुप्रतीक्षित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण अखेर कालपासून अधिकृतपणे सुरू झाले असून तुम्हाला काल 1500चा हप्ता मिळाला का? तुमच्या जिल्ह्यात नेमकी काय परिस्थिती आहे आणि 92 लाख महिलांना यादीतून का बाहेर काढले? या सर्व प्रश्नांची जिल्हानिहाय आणि सविस्तर आकडेवारी आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि तुम्हालाही हप्ता आला का ते कमेंटमध्ये सांगा आणि आला नसेल तर तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर काल वितरण नेमके कसे झाले? तर मंडळी, काल 15 जुलै रोजी राज्य सरकारने DBT म्हणजेच थेट बँक खाते हस्तांतरण प्रणालीचा वापर करून एका क्लिकवर पैशाचे वितरण सुरू केले. शासनाने या 309.54 कोटींचा प्रचंड निधी आधीच मंजूर केला होता. काल एकाच दिवशी राज्यातील सुमारे 60% पात्र महिलांच्या खात्यात प्रत्येकी 1500 यशस्वीपणे जमा झाले. परंतु राज्यातील सर्व बँकांचे सर्व्हर वेगळे असल्यामुळे आणि लाभार्थी संख्या कोटींमध्ये असल्यामुळे हे वितरण टप्प्याटप्प्याने होत आहे. ज्या महिलांचे पैसे काल आले नाहीत त्यांचे पैसे पुढील 48 तासात किंवा 17 जुलैच्या संध्याकाळपर्यंत जमा होणार आहेत. आता वळूयात सर्वात मोठ्या आणि धक्कादायक अपडेटकडे. सुरुवातीला या योजनेत तब्बल 2.43 कोटी महिलांनी अर्ज केले होते. पण सरकारने जेव्हा कडक KYC आणि कागदपत्रांची छाननी केली तेव्हा तब्बल 92 लाख महिलांना अपात्र ठरवून यादीतून थेट बाहेर काढण्यात आले आहे. आता केवळ 1.51 ते 1.53 कोटी महिलाच खऱ्या लाभार्थी उरल्या आहेत. महिलांना वगळण्याची प्रमुख 4 कारणे समोर आली आहेत. ती म्हणजे 62 लाख महिला यांनी दिलेल्या मुदतीत आपले बँक खाते आणि आधार कार्डचे KYC केलेच नव्हते. 12 लाख महिला ह्या करदात्या आहेत, म्हणजेच त्या इन्कम टॅक्स पेयर्स आहेत. तसेच ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त होते. तसेच 5 लाख महिला या आधीच इतर सरकारी मानधन किंवा शेतकरी योजनांचा लाभ घेत होत्या. आणि 4 लाख महिला यांच्या कुटुंबात शासकीय कर्मचारी होते किंवा काही खोटे ठिकाणी पुरुषांनी महिलांच्या नावाने खोटे अर्ज केले होते. आता वळूया महत्त्वाच्या मुद्द्याकडे. तर काल राज्यातील कोणत्या विभागात आणि जिल्ह्यात किती महिलांना लाभ मिळाला? तुम्ही या जिल्ह्यात आहात का? नक्की सांगा. तर कुठे सर्वात मोठा फटका बसला? तर एक म्हणजे मराठवाडा. संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात मोठी कारवाई मराठवाड्यात झाली. धक्कादायक बाब म्हणजे एकट्या बीड जिल्ह्यातून तब्बल 28 लाख महिलांची नावे यादीतून कट करण्यात आली आहेत. यामुळे बीडमधील लाभार्थी संख्या प्रचंड घटली आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये 3 लाख अर्ज अपात्र ठरले. काल संपूर्ण मराठवाड्यातून सुमारे 18 ते 20 लाख पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले. दुसरे म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, जिथे सर्वाधिक फायदा म्हणजेच पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये KYCचे प्रमाण उत्तम होते. त्यामुळे काल पहिल्याच दिवशी या 5 जिल्ह्यांमधील सुमारे 30 ते 32 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले. तिसरा म्हणजे विदर्भ विभाग, जेथे मोठा आकडा आहे. नागपूर, अमरावती, यवतमाळसह विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये मिळून सुमारे 35 लाख महिलांच्या बँक खात्यात काल पहिल्या टप्प्यातील रक्कम वर्ग करण्यात आली. पुढचं आहे उत्तर महाराष्ट्र, ज्यामध्ये नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार परिसरातील सुमारे 18 ते 22 लाख पात्र भगिनींच्या खात्यात काल वितरण प्रक्रिया सुरळीत पार पडली. पुढे मुंबई आणि कोकण. मुंबई शहर, उपनगर, ठाणे आणि पालघर भागातील सुमारे 15 ते 18 लाख महिलांना काल लाभ मिळाला. मात्र शहरी भागात सुमारे 3.5 लाख महिलांचे KYC अपूर्ण असल्याने त्यांचे पैसे तुर्तास रखडले आहेत. आता प्रश्न येतो की अजून किती महिलांचे पैसे बाकी आहेत? तर सध्या राज्यातील सुमारे 60 ते 65 लाख पात्र महिलांचे पैसे प्रलंबित आहेत. बँकेच्या सर्व्हरच्या गतीमुळे हा उशीर होत आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की 17 जुलैच्या रात्रीपर्यंत पात्र असलेल्या प्रत्येक बहिणीच्या खात्यात पैसे पोहोचतील. तसेच ज्या पात्र महिलांचे पैसे तांत्रिक कारणामुळे पूर्णपणे बंद झाले होते त्यांच्यासाठी पुन्हा पडताळणी म्हणजेच रिव्हेरिफिकेशन मोहीम सुरू करण्यात आली आहे. तुमचे अर्ज अप्रूव्ड असतील तर काळजी करू नका. जुलै अखेर तुम्हाला 2 महिन्यांचे मिळून थेट 3000 रुपये एकत्र मिळण्याची दाट शक्यता आहे. लाडक्या बहिणींनो, ताबडतोब तुमचे बँक पासबुक चेक करा आणि तसेच मोबाईलवर आलेला मेसेज तपासा. जर पैसे आले नसतील तर लाडकी बहीण या पोर्टलवर जाऊन तुमचे स्टेटस तपासा. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि तुमच्या खात्यात 1500 जमा झाले का हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.